नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026 च्या एक्झाम साठी विद्यार्थ्यांनी कोणते कोणते डॉक्युमेंट्स किंवा कोणते कोणते कागदपत्र सोबत एक्झामच्या वेळेस घेऊन जायचे आहेत। त्याचबरोबर नीट यूजी 2026 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे फोटो व्हेरिफिकेशन स्लिप हे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काढायचे आहे या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नीट यूजी 2026 च्या एक्झाम पासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती आपण या आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनल मध्ये अपलोड करत असतो। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फोटो व्हेरिफिकेशन स्लिप काय आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी सीयूईटी ची एक एक्झाम होती, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट। याच्यामधून जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, जेवढ्या काही गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बीएससी असेल किंवा एनटीए कडून कंडक्ट केलेल्या सेंट्रल ज्या काही एक्झाम्स असतात त्याच्यामधली ही कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट असते। ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा फोटो ज्यावेळेस नीटचा किंवा सीयूईटीचा फॉर्म भरत असताना तुमचा लाईव्ह फोटो आपल्याला अपलोड करणं गरजेचं होतं। तो फोटो काही विद्यार्थ्यांचा नीट अपलोड झालेला नव्हता। त्याचबरोबर आधार कार्ड किंवा कोणत्याही आयडेंटिटी प्रूफवर तुमचा फॉर्म तुम्हाला फिल करायचा होता। त्या आयडेंटिटी प्रूफवर तुमचा जो फोटो आहे आणि तुमचा जो लाईव्ह फोटो आहे हे दोन्ही फोटो जर तुमचे मॅच होत नसतील किंवा मिसमॅच होत असतील तर तुम्हाला ही फोटो व्हेरिफिकेशन स्लिप या सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी काढायचं होतं। आता हे फोटो व्हेरिफिकेशन स्लिप तुम्हाला कुठून घ्यायचं आहे, तर फोटो व्हेरिफिकेशन स्लिप जी घ्यायचं आहे ते एनटीएच्या वेबसाईटवर सीयूईटीच्या पोर्टलवर पण आलेलं आहे आणि आपला नीट यूजी 2026 ची इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे फोटो व्हेरिफिकेशन स्लिपचं सर्टिफिकेट या ठिकाणी अवेलेबल आहे। या सर्टिफिकेटवर ज्या विद्यार्थ्यांचं नीट साठीचं सांगतो मी, ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरचा फोटो जुना आहे किंवा आधार कार्ड व्यतिरिक्त त्यांनी दुसरं कोणतंही आयडेंटिटी प्रूफ वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा वोटिंग कार्ड असेल, अशा कोणताही जर तुम्ही आयडेंटिटी प्रूफ वापरला असेल ज्याच्यावरचा फोटो आणि तुमचा लाईव्ह फोटो याच्यामध्ये जर तफावत आढळत असेल, काय होतं माहितीये का, काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांनी 8वीत 9वीत 10वीत, काही विद्यार्थ्यांनी 4थी 5वी मध्ये काढलेले असतात, परंतु ते अपडेट केलेले नसतात। त्यामुळे काय होतं, लाईव्ह फोटो आणि आताचा जो फोटो आहे करंटली आधार कार्डवरचा याच्यामध्ये मिसमॅच होण्याचे चान्सेस असतात। अशा वेळेस हे फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काढायचं आहे। याच्यासाठी सिंपली तुम्ही काय करायचं आहे, हे सर्टिफिकेट एनटीएच्या वेबसाईटवरून किंवा आपली जी काही सिटी इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे नीटची त्याच्यामधून हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे। हे डाउनलोड केलेल्या सर्टिफिकेटवर तुमचा लेटेस्ट जो काही फोटो आहे किंवा जो फोटो तुम्ही एनटीएची नीटची एक्झाम असेल किंवा सीयूईटीची एक्झाम असेल, कोणतीही एनटीएची एक्झाम भरण्यासाठी तुम्ही ज्या फोटोचा वापर केलेला असेल तो फोटो आणि आताचा करंटचा फोटो तुमचा तिथे तुम्ही चिटकवायचा आहे आणि त्याला तुम्हाला अटॅच करायचा आहे गॅजेटेड फर्स्ट ग्रेड ऑफिसर कडून किंवा तुमच्या प्रिन्सिपल कडून किंवा तुमच्या हेडमास्टर कडून। आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला ज्यावेळेस तुमची नीटची एक्झाम असेल त्यावेळेस तुम्हाला ते सोबत कॅरी करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे फोटो मिसमॅच नाहीयेत, ज्यांचं आधार कार्ड अपडेटेड होतं, अशा विद्यार्थ्यांनी फोटो व्हेरिफिकेशन स्लिप काढण्याची काही गरज नाहीये। परंतु काही विद्यार्थ्यांचे 100% काही ना काही त्यावेळेस प्रॉब्लेम झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हे फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी कॅरी करायचं आहे, अटॅच करून घ्यायचं। अटॅच करण्यासाठी तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतील किंवा हेडमास्टर असतील त्यांच्याकडून अटॅच केलं तरी चालेल। दुसरं महत्त्वाचं काय माहितीये का, नीटच्या एक्झामच्या वेळेस हे फोटो व्हेरिफिकेशन स्लिप सर्व विद्यार्थ्यांना याची गरज नाहीये, काहीच विद्यार्थ्यांनी हे घेऊन जायचं आहे ज्यांचा प्रॉब्लेम आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी, किंवा ज्यांचा आधार कार्डवरचा फोटो थोडा जुना आहे अशा विद्यार्थ्यांनी हे घेऊन जायचं आहे। दुसरं की नीटच्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांनी कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी कॅरी करायचे आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट डिक्लेअर होईल किंवा हॉल तिकीट तुमचे येईल त्यावेळेस तुम्हाला ते हॉल तिकीट घ्यायचं आहे। हॉल तिकीट काढत असताना तुम्ही कलर प्रिंट काढू शकता, फर्स्ट प्रायोरिटी कलर प्रिंटला द्यायची, नाही निघाली तर ब्लॅक अँड व्हाईट पण प्रिंट तुमची चालते, ते घेऊन जायचं। त्याच्याबरोबर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचं आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल
किंवा तुमचं वोटर आयडी असेल, ह्याच्यापैकी एक तुम्हाला तुमच्या सोबत कॅरी करायचं आहे. तुमच्या नावामध्ये, आधार कार्डच्या नावामध्ये आणि जे काही तुमचं ऍडमिट कार्डचं नाव आहे ह्याच्यामध्ये जर मिसमॅच असेल किंवा काही मिस्टेक असेल किंवा आयडेंटिटी प्रूफ मध्ये काही मिस्टेक असेल, तर अशा वेळेस तुम्हाला एक इतर अजून एक्स्ट्रा एक दोन्ही नावं एक आहेत असं एखादी नोटरी किंवा गॅजेट सोबत कॅरी करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या त्यावेळेस धावपळ काही होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला सोबत तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि तुमचे पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ या ठिकाणी घेऊन जायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं अटेंडन्स शीटवर तुमचा एक फोटो लागतो, तुमच्या नीटच्या ऍडमिट कार्डवर या ठिकाणी तुमचा फोटो लागणार आहे आणि नंतर पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ पण तुम्हाला त्या ठिकाणी चिटकावा लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही काय करायचं आहे, नीटच्या एक्झामच्या वेळेस कॅरी करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस कोणताही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाहीये. आता सध्या नीटचं ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं नाहीये. ऍडमिट कार्ड साधारणतः एक 25 एप्रिलच्या आसपास रिलीज होईल. त्याच्या आधी NTA कडून तुम्हाला सिटी इन्फॉर्मेशन स्लिप या ठिकाणी रिलीज झालेली आहे. त्या सिटी इन्फॉर्मेशन स्लिपचा तुम्ही यूज काय करायचा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा MST CETच्या पेपरमध्ये काय झालेलं आहे, तुम्ही चॉईस सेंटर दिले वेगळे, तुम्हाला सेंटर मिळाले वेगळे. काही विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात सेंटर दिलं, त्यांना सेंटर आलं विदर्भामध्ये. काही विद्यार्थ्यांनी विदर्भामध्ये सेंटर दिलं, त्यांना सेंटर आलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर एन एक्झामच्या वेळेस तुमची कोणतीही धावपळ होऊ नये याच्यासाठी हे सिटी इन्फॉर्मेशन स्लिप आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायचे आहे. त्याच्यामध्ये तुमचा कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये नंबर येणार आहे हे त्याच्यामध्ये दिलं असतं. त्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करायचं आहे, तुमचं ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट या ठिकाणी करायचं आहे. ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि चौथं महत्वाचं, शार्प 1:30 आत तुम्हाला 1 वाजून म्हणजे 1:30 वाजायच्या आत तुम्हाला 3 मे दिवशी एक्झाम सेंटरवर या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यामुळे एक्झाम सेंटरवर 12 वाजायच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करा. सकाळी भरपेट जेवण करा. जेवण करा म्हणजे काहीतरी खावा. विदाऊट काही न खाता तुम्ही जाऊ नका. असं केल्यानंतर तुम्हाला काय होण्याचं शक्यता असते, वॉमिटिंग वगैरे होण्याची शक्यता असते. जास्त प्रेशर घेऊन, टेन्शन घेऊन होणार नाहीये. तुम्ही सर्वांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. नक्कीच तुम्हाला नीटचा जो पेपर आहे खूप चांगला जाईल. गेला ठीक, नाही गेला ठीक, एक एक्झाम आहे. ह्या एक्झामचा आपल्या बॉडीवर असेल किंवा मेंटल हेल्थवर कोणताही परिणाम या ठिकाणी तुम्ही होऊ द्यायचा नाही. तुमच्या सोबतीसाठी आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत. नीट UG 2026चा निकाल लागल्यानंतर तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस करायची आहे, त्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी तुम्ही ब्राईट फ्युचर मेकर्स ला संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुमचं पेड काउन्सिलिंगचं सीट या ठिकाणी बुक करायचं आहे. 100% सक्सेस रेशो आहे आपल्याकडून. गेल्या वर्षी जेवढ्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून काउन्सिलिंग केली होती, सर्व विद्यार्थी आता चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न या ठिकाणी त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्सच्या युट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम पेजला या ठिकाणी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं, तुम्हाला भारत देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील जेवढे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, BAMS असतील, MBBS असतील, BDS असतील, BHMS असतील, सर्वांचे कोटॉप तुम्हाला युट्यूबला त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करायचा. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजची फोटो व्हेरिफिकेशन स्लिप संदर्भातली, सर्टिफिकेट संदर्भातली माहिती तुम्हाला आवडली अशी कन्सिडर करतो आणि थांबतो आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.